काय रे लग्न झालं एवढं सगळं आयर भेटलं तरी सुद्धा वैतागलेला आहे. हो आयर. अरे आयर म्हणजे काय, आयर नसतो, गिफ्ट नसतो. मिळाला म्हणजे आपला झाला तो. आयर म्हणजे कर्ज असतो, म्हणजे आपलं कोणी दिला ना त्याला फेडायचा पण आहे. म्हणजे कोणी आपल्या पाकिटात घालून 500 रुपये दिले लग्नात, त्याच्या लग्नात पण आपल्याला 500 रुपये द्यायचे. म्हणजे ज्याने 1000 रुपये दिले त्याला 1000 रुपये द्यायचे. ज्याने फ्रीज दिला त्याला फ्रीज द्यायचा, आणि ज्याने सोफा दिला त्याला सोफा द्यायचा. द्यायला तर लागेलच ना. अरे पण 4 दिवसात लग्न आहे माझ्या आत्याच्या मुलाचं. त्याने मला वॉशिंग मशीन दिली, चांगला फोटो काढलाय वॉशिंग मशीन सोबत. पण आता मला परत फेडायचं आहे का नाही? फेडायला तर लागतोच. हो. अरे पण या मानगावात कुठून आणू मी आता? इथे बजेटमध्ये मिळणार आहे का मला? 4 दिवसात सगळे पैसे संपले माझे, कमी राहिलेत पैसे. कमी पैशात कुठं मिळेल? कसलं टेन्शन घेतोस, आहे ना दुकान आपलं. काय बोलताय? आणि मानगावात? हो आहे. चल. हे बघ, माणगाव मधील सुप्रसिद्ध असं ओम फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स. काय बोलतोस? हे ना, काय देऊ तुला? फ्रीज देऊ, टीव्ही देऊ, वॉशिंग मशीन देऊ, एसी देऊ का फर्निचर देऊ? हो, देऊ देऊ करता हो ना, पैसे मागायचे बरोबर मागाल. त्याची गरजच नाहीये. एकही रुपया भरायचा नाहीये. म्हणजे पैसे भरायचे पण पुढच्या वर्षी. असा कसा स्कीम आहे काय? बसलोय ना, ओम आहे, बजाज आहे. बोलता म्हणजे आता मी घेऊन जायचा हा. पण पैसे नाही भरायचे? पैसे नाही, एकही रुपया नाही. पैसे डायरेक्ट पुढच्या वर्षी. काय बोलता? एक मिनिट हा. लय कोणतीही भारी स्कीम वस्तू. आहे. हा आत्या, अरे बाईचं पण लग्न लावून दे. हा दादासोबत लावून दे. फ्रीज पाहिजे होती ना तिला, घेऊन टाक घेऊन टाक. हा मी आहे ना, मी देतो ना. हा द्या द्या, पॅक करा फ्रीज. काय काय देऊ? टीव्ही देऊ चांगली मस्तपैकी, 1000 रुपये टीव्ही मी फक्त घेऊन हप्ता जाईल. लागेल. माझ्या दादासला वॉशिंग मशीन द्या. चालेल. नाही तर आईलाच ती फ्रीज द्या. ठीक आहे. हा. सोबत तुम्हाला पैसे नाही पुढच्या हा, पुढच्या हा, वर्षी. हा, या बरं बरं बरं.